नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदाळ यामध्ये. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना वेळोवेळी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन त्यावरील मुद्दे आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्या. त्याचप्रकारे प्रत्येक व्हिडिओ प्रकरण झाल्यानंतर त्यावरती ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. ती ऑनलाईन टेस्ट सोडून त्याची प्रश्न उत्तरेसुद्धा आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्या. 11वी इतिहास प्रकरण 2, भारतातील आद्य नगरे भाग 3 नी प्राध्यापक संतोष कुमार रंगदाळ, हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर, जिल्हा नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, 11वी इतिहास प्रकरण 2 भारतातील आद्य नगरे यामधील आज आपण 2.2 नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, त्यानंतर 2.3 उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचप्रकारे 2.4 नगरांचा ऱ्हास आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिले 2.2 नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पापूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयाला आली. हे आपण या अगोदर याविषयी चर्चा केलेली माहिती घेतली. नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतींवर अवलंबून असतात. हडप्पा नगरामधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी, अन्नधान्य आणि व्यापार उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतीमधील परस्पर संबंध अवलंबून होते. हडप्पापूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झाले नाही. काही गाव वसाहतींमध्ये फारसे बदल घडले नाहीत. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकारांचे गाव वसाहती आणि निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते. त्यांच्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा समावेश होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या बंदखशान प्रांतातील शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत. तिथे लाजवर्दी अथवा इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत. या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवल्याची
वर्णने आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्त्व होते. या ठिकाणी इमेजसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. लाजवर्दी अथवा इंद्रनील दगड अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी या कालखंडामध्ये व्यापारात इंद्रनील दगडाला अतिशय महत्त्व होते. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी भारतातील आद्यनगरे, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था याविषयी माहिती घेऊया. तर या ठिकाणी पेज क्रमांक आपण या अगोदरसुद्धा अभ्यासलेला आहे की जो नकाशा आहे पेज क्रमांक 13वरती आहे. त्याचं अवलोकन आपण करायचं आहे. यावरती सुद्धा आपल्याला 5 गुणाचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, 2.3 उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था यामध्ये सुरुवातीला आपण उत्पादन. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात सुरुवातीस शेतीची कामे आणि मातीची भांडे घडविणे हे कामे स्त्रिया करीत असत. पेरणी करण्यासाठी टेपरने वापरत, परंतु या पद्धतीने कुटुंबाखेरीज अतिरिक्त उत्पादन होत नसे. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी काय केले पाहिजे हे मानव विचार करू लागला. उत्पादन वाढ शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी बैलांचा उपयोग होऊ लागला. मातीची भांडी चाकाच्या उपयोगामुळे वेगाने घडवली जाऊ लागली. बैल जोतलेले नांगर वापरात आल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढले. अन्नधान्याच्या मोबदल्यात अन्य वस्तू घेता येऊ लागल्या. अन्नधान्य हे विनिमयाचे साधन बनले. एकमेकाला वस्तू देणे आणि अन्न देणे आणि दुसरे अन्न त्या ठिकाणी घेणे ही एक वस्तू विनिमयाचे साधन अन्नधान्य या कालखंडामध्ये बनलेले होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यापार. त्या कालखंडातील व्यापार कशा प्रकारचा होता? व्यापारामध्ये शेती उत्पादनाखेरीज धातू, मौल्यवान वस्तू, मीठ, कापड यांचे उत्पादन वाढले. वस्तू विनिमयामुळे मोठ्या प्रमाणात आयात निर्यात वाढली. मेसोपोटेमिया साम्राज्याचा संस्थापक सम्राट पहिला सार्गन यांच्या काळात हडप्पा संस्कृतीचा व्यापार वाढून नागरी हडप्पा संस्कृतीची भरभराट झाली. समुद्री व्यापाराला महत्त्व आले. सार्गनच्या लेखात 3 प्रदेशांचा समावेश आहे. दिल्मुन म्हणजे बहरीन, मकन म्हणजे ओमान, इराण, बलुचिस्तान यांचा किनारा, मेलोहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. तर याच कालखंडामध्ये तांब्याच्या लाल रंगावरून नाव मिळालेल्या मेलोहातून तांबे, हस्तिदंत वस्तू, लाजवर्दी दगडांच्या वस्तू, मणी, कापड, लाकूड इत्यादी वस्तू व माकडे, मोर हे प्राणी पक्षी मेसोपोटेमियात निर्यात होत. या वस्तूंच्या बदल्यात लोकर, सोने, चांदी या गोष्टी हडप्पातील लोकांना मिळत. हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यासाठी स्वतंत्र जागा असे. सिंधमधील चंदुदडो ही स्वतंत्र औद्योगिक वसाहत होती. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रात कुंतासी
नागेश्वर अशी स्वतंत्र औद्योगिक केंद्रे उभारली होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था कशा प्रकारची होती या नगरांमध्ये, याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया. व्यापारी वस्तूंचे उत्पादन, आयात निर्यात, नगररचना यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसंघटित प्रशासन व्यवस्था असावी, अशा प्रकारचं मत व्यक्त केले जाते. विटांचे आकार, वजने मापे, मुद्रा, अन्य वस्तूंचे आकार व घडण याबाबत प्रशासन यंत्रणेकडून प्रमाणीकरण होत असावे. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हाती असावीत, अशा त्या कालखंडामधील आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी पाहत असताना अशा प्रकारची भरभराटीला आली नगररचना, नगरे हडप्पाकालीन. तर यानंतर या नगरांचा ऱ्हास कशा प्रकारे झाला, हे सुद्धा ऱ्हासाची कारणे काय घडलेली आहेत, याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घेणं आवश्यक आहे. तरी ही नागरी संस्कृती कुठल्या कारणामुळे या नागरी संस्कृतीचा ऱ्हास झाला, या ठिकाणी सर मॉर्टिमर व्हीलर यांचे मत या ठिकाणी आपण जाणून घेऊया. हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या जमातीने नष्ट केली. ऋग्वेदात इंद्रांचे वर्णन पुरंदर म्हणजे पुरांचा तटबंदीयुक्त नगरे नाश करणारा असे केले. हडप्पा संस्कृतीतील नगरे तटबंदीयुक्त असत. यावरून व्हीलरने अनुमान काढले की इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीतील नगरांचा नाश केला, परंतु या त्याच्या मताला ठोस पुरावा मिळत नाही. तर ऱ्हासाची नेमकी कारणे काय घडलेली आहेत, ही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. व्यापाराची घसरण, आर्थिक समृद्धी उतरणीस लागली, हे एक महत्त्वाचं कारण असू शकते. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी झाल्याचा परिणाम, त्यानंतर पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये झाल्याने शेतीचे उत्पादन घटले. हवामानातील बदल व पर्यावरणाचा ऱ्हास, त्यानंतर इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले. जमिनीची प्रत खालावली. सरस्वती नदीच्या खग्गर हाकरा खोऱ्यात झालेल्या प्रचंड भूकंपामुळे नद्यांची पात्रे बदलली. सरस्वतीची पात्र कोरडे झाले. या प्रकाराने आपण लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात हडप्पांच्या नगरांचा उतरती कळा लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे या हडप्पाकालीन नगर वसाहतींच्या ऱ्हासांची कारणे किंवा नगरांच्या ऱ्हासाची कारणे या प्रकारे आपल्याला सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील आद्यनगरे प्रकरण 2 या ठिकाणी आपण विविध मुद्द्यांचा विषय आपण चर्चा केलेली आहे. तर आपल्याला पुस्तकाच्या पेज क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला शेवटच्या या प्रकरणातील पेज क्रमांक 20 वरती अशा प्रकारे एक माहिती देण्यात आलेली आहे. ही सुद्धा माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही त्या ठिकाणी पुस्तकामध्ये पाहायची आहे. हडप्पा संस्कृतीची काही महत्त्वाचे स्थळे, उत्खनने आणि उत्खनक याविषयी त्या ठिकाणी हडप्पा येथे चार्ल्स मेसनची भेट, त्यानंतर हडप्पा अलेक्झांडर कनिंगहॅम, राखलदास बॅनर्जी, मोहनजोदडो,
दयाराम साहनी हडप्पा, मार्टिमन व्हीलर हडप्पा, मोहेंजोदाडो जॉन मार्शल आणि इतर, लोथल एस.आर. राव, बी.के. थापर, बी.बी. लाल, कालीबंगन आणि त्याची इसवी सने दिलेली आहेत या ठिकाणी. राखीगढी भारतीय पुरातत्व खाते, आर.एस. बिश्त धोलावीरा, राखीगढी भारतीय पुरातत्व खाते आणि वसंत शिंदे राखीगढी आणि त्यांची इसवी सने दिलेली आहे. तर हे जी तक्ता दिलेला आहे पेज क्रमांक 20वरती आपल्या वहीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील आपण जी माहिती आहे या ठिकाणी दिली आहे, पारिभाषिक परिभाषा याविषयी माहिती दिली आहे. तर हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती उदयाला येण्या अगोदरच्या संस्कृती. त्यानंतर पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा. प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे नागरी प्रगल्भ संस्कृतीचा संपूर्ण विकसित टप्पा. उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे प्रगल्भ हडप्पा संस्कृतीच्या उतरणीनंतरचा काळ. आणि शेवटी हडप्पा उत्तर संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतरच्या गाव वसाहतींचा काळ. याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातील स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर पुस्तकामध्ये स्वाध्याय जो दिलेला आहे पेज क्रमांक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 19वरती दिलेला आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तिन्ही भाग क्रमांक 1, 2, 3 आणि व्हिडिओ पाहत असतानाच व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन संपूर्ण मुद्दे आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रकारे पाठ्यपुस्तकातील प्रकरण दुसरे व्यवस्थित वाचन करायचे आणि स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत आपल्याला ते आपण सोडवायचे. याच्यामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न दुसरा, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न दुसरा ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रश्न चौथा, तुमचे मत नोंदवा. प्रश्न पाचवा, हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. या ठिकाणी नगररचना, समाजव्यवस्था, शासनव्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि एक उपक्रम दिलेला आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या मदतीने हडप्पाकालीन नगररचना व चंदीगड शहरांची नगररचना यांचा तुलनात्मक अभ्यास करून सचित्र माहिती आपल्याला तुम्ही गोळा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे यामध्ये आपण भाग 1, 2 आणि आज आपण आजच्या लेक्चरमध्ये तिसरा हा आपण चर्चा केली आहे. भेटूया पुढील भागामध्ये प्रकरण तिसरे.